हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण एक केस करणार आहोत. केस छोटीच आहे. ती केस अशी आहे की एक छोटा बच्चू आला होता 6 वर्षांचा. त्याची सोबत आई होती. तर त्याला कंप्लेंट्स होत्या, फीवर विथ चिल्स, कफ, कोल्ड होतं. जवळपास 5 to 6 डेजपासून होतं. मी विचारलेलं, डॉक्टरकडे गेला होता का म्हणून, तर ते नाही बोलले. त्यांचं काही कामानिमित्त ते घेऊन नव्हते गेले. आणखीन मला दुखतो, उजवा गुडघा दुखत होता. मी बोलले किती दिवसांपासून दुखते, तर जवळपास बोलले 6 महिन्यांपासून दुखतो. आम्ही औषधोपचार केले, डॉक्टरकडे नेलं होतं त्याला, पण काही कमी नाही आलं. मग मी विचारलं की त्याचा स्वभाव कसा आहे. तर त्याची आई बोलली की तो खूप मस्ती करतो आणि काहीही ऐकत नाही, भिंतींवरती चढतो, पळतो, त्याला कशाची भीती वाटत नाही, खूप जोरात पळतो आणि पळतो आणि घरी येतो. मग असं त्याला खूप ठिकाणी लागलेलं आहे. मी त्याला विचारलं की काही त्रास होतो तुला, तर बोलतं नाही, काही नाही. म्हणजे त्याचे एक्सप्रेशन असं होते. मी विचारते त्याला की काही त्रास होतो का तुला बेटा, तर बोलतं नाही. असे त्याचे एक्सप्रेशन्स होते. ते तुला ताप येतो आहे का, तर बोलतो नाही. तुला छातीत दुखतं आहे का, तर बोलतो नाही. मी अस्कल्टेट केलं तर मला रमकाय लागलं. मी चेस्ट एक्सरे ॲडवाईज केलं होतं. चेस्ट एक्सरेमध्ये ब्रॉन्कायटिस आलं होतं. त्यानंतर मी त्याच्यासाठी रुब्रिक घेतले होते. फर्स्ट रुब्रिक घेतला होता, वेल सेज वेल व्हेन ही इज सिक, बिकॉज तो आजारी आहे आणि तरी पण सांगतो आहे की मी बरा आहे म्हणून. तर याच्यासाठी हे रुब्रिक आहे, वेल सेज वेल व्हेन ही इज सिक. त्यानंतर मी सेकंड रुब्रिक घेतलं होतं, हाय स्पिरिटेड. ते यासाठी की म्हणजे खूप जोरात पळतो आहे, म्हणजे त्याच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या फास्ट आहेत, त्यासाठी हाय स्पिरिटेड रुब्रिक घेतलं होतं. थर्ड रुब्रिक घेतलं होतं, डेंजर, नो सेन्स ऑफ डेंजर. ते यासाठी होतं की तो जो भिंतींवरती चढवताना त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. ओके. तर हे रुब्रिक घेऊन मी त्याला ओपीएम प्रिस्क्राईब केलं होतं. मी आता सांगताना रुब्रिक वाईज सांगते, बिकॉज जेव्हा मी केस घेतली होती, जेव्हा मी त्याला पाहिलं होतं, तर त्याच्या जेस्चरवरून आणि त्याने जे सांगितलं त्यावरून मला कळालेलं की हा पेशंट ओपीएमचा आहे. मी ओपीएम प्रिस्क्राईब केलेलं, पण आता सांगताना तुम्हाला मी रुब्रिक एक्सप्लेन करून सांगितले. सो ही एवढी छोटी केस होती. आणि त्याची आई नेक्स्ट टाईम जेव्हा माझ्याकडे आली होती, त्यावेळेस मी त्यांना विचारलेलं की तू कसा आहे, तर त्यांनी जे सांगितलं आहे त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ मी इथे पोस्ट करते, पण मी तो व्हिडिओ ब्लर करते बिकॉज पेशंटच्या प्रायव्हसीसाठी. तर आपण पाहू आणि पाहून झाल्यावरती कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. काय त्रास होत होता तुमच्या मुलाला? त्याला छातीत थोडं दुखत होतं त्याच्या आणि खोकल्यासारखं झालं होतं, पण ते आता औषधं घेतल्यामुळे कमी झालं. आणि करायचं खूप मस्ती म्हणजे चढायचा. तो आतापासून एक वेळा काहीतरी चढलाय तो मध्येच, पण आता भरपूर कमी आला चढायचं. तरी किती कमी आलं? भरपूरच कमी आला. आता तर शक्यतो दिसतच नाही भिंतीवर चढता. भिंतीवर चढायचा? आणि आता तो ना औषधं चालू केल्यापासून तो चढतच नाही. मी परवा काहीतरी एकदाच बघितलं त्याला, पण तो मी बघितल्यावर लगेच थांबला. अच्छा. आधी तुम्हाला तो घाबरायचा नाही, तर आता काय बदल झालेत का त्याच्यात? घाबरतो. अजून त्याचा पाय दुखायचा, ते कसं आहे? तो पण थांबला. तरी किती दिवसात थांबलं? तरी पण 3 ते 4 दिवसात थांबलं. 3 दिवसाचा डोस पूर्ण केल्यानंतर तो थांबला. हां ना. आणि त्याच्या स्वभावात काय चेंजेस झाले? चांगले? स्वभाव खूप चांगला झाला आहे. पहिला चिडखोर स्वभाव होता आणि काही खायचं वगैरे नाही म्हटल्यावर एकच वस्तू पाहिजे, दुसरं काय खायचं नाही. आता म्हटलं ना हे खा तर खातो. खातो. चपातीचा वगैरे रोल करून दिला तर पहिला खायचाच नाही, पण आता दिलं ना सॉस वगैरे लावून एक तरी चपाती खातो. तुमचा व्हिडिओ ब्युटिफुली ती केस कवर झाली. इतक्या ब्युटिफुली आपल्याला रिझल्ट मिळू शकतं व्यवस्थित आपण ड्रग प्रिस्क्राईब केला तर. ओके, चलो, बाय बाय.